सो गुड मॉर्निंग गाईज. मी आहे निकिता आणि आज आहे सॅटर्डेलाच तो माझा वर्क फ्रॉम होम डे. सो मी आज डिसाईड केलं की प्लांटची डीप क्लिनिंग करायची. सो माझ्या घरी भरपूर प्लांट्स आहेत, इनडोर आउटडोर. सो बरेच दिवस झाले माझ्याकडून त्यांची क्लिनिंग करणं झालेलं नाही आहे. सो मी आज डिसाईड केलं की आज प्लांटची डीप क्लिनिंग करायची. सो ऑफिसचं पटपट काम संपून घेते आणि लेट्स सी कसं आपण प्लांटची क्लिनिंग करतो. सो गाईज हे एक प्लांट आहे इनडोर. सो हे बर्ड पॅराडाईज म्हणून प्लांट आहे ते आहे. आणि त्याच्यानंतर इथे हे आहे बॅम्बू ट्री आणि हे आहे आय गेस स्नेक प्लांट आहे आणि हे माहीत नाही मला कोणतं आहे. आणि हा आमचा छोटासा फिशू. आणि गाईज हे आहे माझ्या किचनमध्ये प्लांट. हे एक कॉर्नरला ठेवलं मी किचन ओट्यावर. हे एक आहे गाईज, हे थोडं मोठं झालं आहे. सो मी डिसाईड केलं की ह्याला आता बाहेर ठेवून द्यायचं. आणि हे एक आहे गाईज. असे आहेत भरपूर प्लांट्स घरात. आणि गाईज हे मी नवीन मनी प्लांट आणलेलं आहे, कारण छोटंसं जे होतं आधीचं ते सुकून गेलं, खराब झालं. त्याच्यामुळे मी हे आत्ताच नवीन आणलं, तर वाढायला थोडं दिवस जातील. अजून हे एक प्लांट आहे गाईज. हे जे आहे ते मला माहीत नाही त्याचं नाव काय आहे, बट मला त्यावेळेस आवडलं सो मी घेऊन आले. आणि हे इनडोर आहे, बट मी इथं ठेवून दिलं आहे गॅलरीत. इथे जास्त ऊन नाही येत आतल्या साईडला. सो आणि हे तुळशीचं रोप आहे. आधीची जी तुळस होती ती उन्हाळ्यात सुकून गेली, खराब झाली. सो मी नवीन रोप आणलं आहे. आणि हे एक छान असं दोन फ्लॉवर्सचं प्लांट आहे, एकत्र लावलं आहे मी. आणि हे एक प्लांट आहे. सो गाईज असे एवढे प्लांट्स आहेत गॅलरीत. मला अजून आणायचे आहेत, बट सध्या तरी एवढेच आहेत. सो गाईज मी तुम्हाला दाखवले घरात कोणते कोणते प्लांट्स आहेत ते, आणि मी त्यांना कुठे कुठे ठेवले. सो हे सगळे प्लांट्स घेऊन मी गॅलरीमध्ये ठेवणार आहे आणि तिथेच त्यांची डीप क्लिनिंग करणार आहे. सो गाईज प्लांट्सना क्लीन करून झालेलं आहे आणि आता चालली मी बाहेर. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.